नांदेडच्या किनवट तालुक्यातील सारखणी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि शेतकऱ्यांची थट्टा केल्याच्या निषेधार्थ सारखणी येथील वसंतराव नाईक चौकात दिनांक 6 ऑक्टोबरला भव्य आक्रोश रस्ता रोको आंदोलन करण्यात आला। हा रस्ता रोको आंदोलन पिंटू आशीर्वाद पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आला। यावेळी शेतकरी संघटनेचे नेते त्रिभूषण सिंग ठाकूर, कॉम्रेड अमोल आडे, मिलिंद कांबळे, रवींद्र जाधव तसेच समनक जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप राठोड यांनी शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी अनेक मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले। शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 50,000 रुपये देऊन मदत करावी। बँकांनी लावलेले शेतकऱ्यांचे अकाउंट होल्ड तात्काळ काढण्यात यावेत। शासनाने सर्व निकष बाजूला ठेवून सर्व प्रकारची कर्जमाफी करावी। अतिवृष्टीमुळे झालेल्या घराची पडझड आणि वाहून गेलेल्या अन्नधान्याच्या नुकसान भरपाईपोटी 50,000 रुपये आर्थिक मदत द्यावी। तसेच बंद केलेली 1 रुपया विमा पॉलिसी तात्काळ चालू करावी आणि त्वरित नवीन पीक कर्ज वाटप करण्यात यावी, अशी मागणी रास्ता रोको आंदोलन आणि आक्रोश मोर्चाद्वारे करण्यात आली। यावेळी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। नमस्कार, आपण नांदेड जिल्ह्यातील सारखणीमध्ये आलो आणि शेतकऱ्यांना काढण्यात आलं होतं। यासाठी आपल्याला संबंधित शेतकरी बांधव, नमस्कार, आपली शेतकऱ्याची काय मागणी असणार आहे? आमची शेतकऱ्याची अशी मागणी आहे, ओला दुष्काळ तात्काळ शासनाने मंजूर करावा। आमची अतोनात शेतकऱ्याची हाल चालू आहे। कंबरभर शेतामध्ये पाणी आज बी आहे, सगळ्या शेतातला माल सडून गेलेला, आमचं काही नाही आमच्या अंगावर, फक्त शेतकऱ्याच्या अंगावर कपडे आहे। ही सगळ्यात मोठी आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट ठरलेली आहे। आमच्या समर्थनार्थ आम्हीच रस्त्यावर उतरायलो, हे आमच्यासाठी खूप दुःखद घटना आहे। आम्ही सरकारला निवडून दिलं, मुख्यमंत्री केला, पंतप्रधान केला, तरी आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही। सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे आमचं मित्रांनो। त्या उद्देशाने तात्काळ सरकारने आम्हाला एकरी 50,000ची मदत जाहीर केली पाहिजे। जे शेतमजूर आहे, शेतमजूर लोकांची सुद्धा विशेष मागणी, बहुत शेतातच माल नाही तर आम्ही मजुरी कुठं करावं, त्यांना सुद्धा तात्काळ 50,000ची मदत सरकारने जाहीर केली पाहिजे। बँकेचं कर्ज तात्काळ भरून नवीन कर्ज आम्हाला उपलब्ध करून द्यावे। तसेच शेतकऱ्याच्या होल्डची सुद्धा एक मागणी होती, आमचे जे शासनाचे निधी येणार आहे तो होल्डच्या खात्यात पडणार आहे, तो निधी सुद्धा आम्हाला मिळणार नाही। तो एक महत्त्वाचा विषय होता, त्याच्यावर सुद्धा तात्काळ दखल घ्यावी, अशी विविध मागण्या आहेत आमच्या। सरकारनं तात्काळ मंजूर कराव्या, अन्यथा आमचं शेतकऱ्याचं आंदोलन उग्र होणार म्हणजे उग्र होणार। त्याच्यानंतर आणि आपल्या शेतकऱ्याची मागणी पूर्ण झाल्यास आपण शेतकरी समोर काय पाहू? आम्ही मंत्रालयावर धडक मारणार आहोत, डायरेक्ट मंत्रालयाला घेराव करणार आहोत। आमचा अंत बघू नका तुमचा, आमचा आता अंत लिमिट संपून गेली आमची। आता महाराष्ट्राचा नेपाळ झाल्याच्यावर राहणार नाही। बोला तुम्ही। यासाठी आपल्याला आता अमोल आडे सर आहे, आपण सर आपली जे आज राष्ट्रपती आंदोलनाची मागणी आहे आणि आपण सरकारला काय मागणी मागणार आहे? भारताची अर्थव्यवस्था पाहिली तर पंजाब या राज्याची व्यवस्था 26व्या नंबरवर आहे आणि त्या ठिकाणी एकरी 50,000 रुपये हा ओला दुष्काळ सरकार देत आहे। महाराष्ट्रामध्ये अर्थव्यवस्था 1 नंबरला आहे आणि इथली नालायक सरकार एकरी जवळपास गुंठे जर धरला आपण तर एका गुंठ्याला 85 रुपये देतात। एकंदरीत शेतकऱ्याची मजा उडवण्याचं काम सरकार करत आहे। त्यासाठी ही परिस्थिती आणि शेतकरी ज्या पद्धतीने ओला दुष्काळ आहे, एक शेतामध्ये जर गांजाचं एक झाड असेल तर प्रशासन जेवढ्या तत्परतेने पंचनामा करते तेवढ्या तत्परतेने हा पंचनामा होत नाही। तेव्हा शेतकऱ्याच्या अंत न पाहता तात्काळ हेक्टरी 50,000 रुपये द्यावा, अथवा महाराष्ट्रात नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्याच्या भावनाचा अंत पाहू नका, एवढेच। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।